Welcome to Easy English classes with Kadu Adaikar sirs, my dear learner and student. The previous part, before 1 month ago, we have seen the part of speech sequence. त्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये मित्रांनो आपण पार्ट ऑफ स्पीचच्या 4 डेफिनेशन घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रॉमिनंट नाउन, नेमिंग वर्ड इज कॉल्ड नाउन, pronoun, the word that is used in place of noun is called pronoun. That's an example. Then we have seen that verb, action word is called verb, and after that we have taken the adverb, add plus verb, it is called adverb. So in the second part, welcome to you all the learners. In the second part मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण adjective, त्याला मराठीत विशेषण असं म्हणतो आपण. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजक्शन म्हणजे उभयन्वी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. मित्रांनो हे मराठीच्या व्याकरणामध्ये तुम्हाला जसं हे जे शब्द आहेत विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. तर त्या दृष्टिकोनातून आपण इंग्लिश प्लस मराठी. तर मित्रांनो पहिला टाईपचा आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो विशेषण. त्याची डेफिनेशन दिलेली आहे, द वर्ड दॅट क्वालिफाय द नाउन. क्वालिफाय द नाउन म्हणजे तो कसा आहे, हाऊ इज, हाऊ इज इट, हाऊ न प्रश्न केला असता आपल्याला ॲडजेक्टिव्ह निघते. जसं सी इज ब्युटिफुल, ही इज स्मार्ट. ओके, तर उदाहरण या ठिकाणी जसं गुड, हॅपी, टॉल, ही इज हॅपी पर्सन. ओके, आणि ॲडजेक्टिव्ह मध्ये टाईप्स पण आहेत मित्रांनो. ॲडजेक्टिव्ह मध्ये आपण जर जसं ॲडवर्सचे आपण टाईप घेतले होते मागे, ॲड्रेस ऑफ टाइम, ॲड्रेस ऑफ प्लेस, ॲड्रेस ऑफ रिझन, ॲड्रेस ऑफ मॅनर्स, ॲड्रेस ऑफ डिग्री, ॲड्रेस ऑफ फ्रिक्वेन्सी, लाईक दॅट. तर याच्यामध्ये पण ॲडजेक्टिव्हचे टाईप्स आहेत, नियर अबाउट 10 to more than टाईप्स आहेत देअर. जसं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, बरोबर आहे, क्वालिटी. द रोज इज ब्युटिफुल. तर रोज क्वालिटी दाखवते, ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. ओके, तसं आपण प्रश्न विचार, हाऊ आर यू, आय एम व्हेरी वेल. वेल ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, अनकाउंटेबल नाउन, हाऊ मच वॉटर इन द ग्लास, व्हेरी फ्यू वॉटर. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, नंबरमध्ये तुम्हाला क्वांटिटी, जसं हाऊ मेनी स्टुडंट इन द क्लास. ओके, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह, जसं दिस इज अ पेन, दॅट इज अ फॅन, दिस इज अ ब्लॅकबोर्ड. दिस दॅट हे जे शब्द आहेत हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे आहेत आणि त्याच्यात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पण आहेत मित्रांनो. ओके, इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह्स आर देअर, जसं एव्हरीबडी, समबडी. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ईच, एव्हरीवन. ओके, आणि ॲडजेक्टिव्हमध्ये डिग्री ऑफ कॉम्प्रेशन तुम्ही बघितलं असेल, बट जसं पहिली डिग्री असेल, डिग्री ऑफ कॉम्प्रेशन. जर पहिली डिग्री जसं सुपरलेटिव्ह, नंतर कंपॅरेटिव्ह, नंतर सुपरलेटिव्ह, बरोबर. जसं आपले वर्ष फॉर्म असतात त्या टाईपचे, बरोबर. जसं टॉल, टॉलर, टॉलेस्ट, गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST प्रत्यय लागते. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कम्पेअर केलं, जसं ही इज टॉलर दॅन हिम. जसं सचिन तेंडुलकर इज द ग्रेटेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड्स, विलियम शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ड्रामॅटिस्ट इन द वर्ल्ड्स. ज्याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं जातं, डिग्री ऑफ कम्पॅरिझन्स. वेन द पार्ट विल कम अबाउट द ग्रामर, आय विल स्टडी, आय विल टीच टू यू रिगार्डिंग दॅट पार्ट. ओके, तर आपल्याला ॲडजेक्टिव्हचे डेफिनेशन आणि उदाहरण एवढं लक्षात येईल तुमच्या. नंतर प्रिपोजिशन. प्रीचा अर्थ होतो अगोदर, पोझिशन म्हणजे स्थिती. बघा शब्दामध्येच अर्थ दटलेला आहे. प्रिपोजिशन, त्याचं डेफिनेशन, याचा मराठीत अर्थ आहे शब्दयोगी अव्यय. द वर्ड शो रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन. नाम आणि सर्वनाम यांच्यातील संबंध दाखवणारा शब्द. जसं मी म्हटलं आय गो टू स्कूल, त्यातला टू जर शब्द काढून टाकला तर आय गो स्कूल, वाक्याचा अर्थ कळतो का आपल्याला? नाही कळत. तर तू हा जो शब्द आहे तो शाळेकडे चालला, शाळेला चालला, हा शब्द तर त्याला म्हणतो आपण प्रिपोजिशन. या ठिकाणी द वर्ड शोज रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन इज कॉल्ड
प्रेपोजिशन शब्दयोग